Hello dear students, today we are going to see how to solve our standard 10 board exam paper. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात आपण जे काही 10वीचे पेपर सोडवले आहे त्यामुळे तुम्हाला आता आपला जो बोर्डचा पेपर पॅटर्न आहे हा तर जवळपास माहीत झालेलाच आहे. तरी एक वेळा त्यातले प्रत्येक प्रश्न आपण कसे सोडवायचे याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती पाहूया. आपला 10व्या वर्गाचा जो पेपर असतो हा एकूण 80 मार्काचा असतो. लेखी पेपर हा 80 मार्काचा असतो. त्यामध्ये एकूण आपले 7 प्रश्न दिलेले असतात. पहिला जो प्रश्न असतो आपला दिलेला तो लँग्वेज स्टडीचा असतो. लँग्वेज स्टडीचा प्रश्न जो राहतो तो पहिला ए आणि पहिला बी असे 2 प्रश्न त्यामध्ये असतात. पहिला ए जो क्वेश्चन असतो तो 8 मार्काचा राहतो. यामध्ये आपल्याला 6 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. आणि हे जे आपल्याला 6 प्रश्न दिलेले असतात ते अगदी सोपे प्रश्न असतात. साधारण विद्यार्थीही यातले आरामात 6ही प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे 8 पैकी 8 गुण आपण यामध्ये सहज मिळवू शकतो. यामध्ये आपल्याला एकतर वर्ड जे आहे ते अल्फाबेटिकल ऑर्डरने लावणे किंवा इनकम्प्लीट वर्ड दिलेले आहे त्याला एक लेटर टाकून कंप्लीट वर्ड करणे, त्यानंतर पंक्च्युएशनचा प्रश्न, त्यानंतर वर्ड चेंजचा एक प्रश्न आहे. असे आपल्याला साधारणतः यात प्रश्न दिलेले असतात. त्यानंतर क्वेश्चन 1B जो असतो हा 2 मार्काचा राहतो. या क्वेश्चन 1Bमध्ये 2 पार्ट दिले असतात. त्यातला जो पहिला क्वेश्चन राहतो हा एक क्लॉजचा प्रश्न असतो. त्यामध्ये आपल्याला हाफ सेंटेन्स म्हणजे अर्धवाक्य दिलेलं असते आणि अर्धवाक्य आपल्याला क्लॉजने पूर्ण करायचं असते. आणि त्याला एक और क्वेश्चन दिलेला असतो अजून. त्यामध्ये एक फ्रेज दिलेली असते. ती फ्रेज आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाने बनवलेल्या वाक्यामध्ये यूज करायची असते. फ्रेज ही सहसा आपल्या सिलेबसमध्ये जे 1.1 पासून तर जे आपले 4.5 पर्यंत 6 पर्यंत जे काही आपले सिलेबसचे लेसन्स आणि पोएम आहे त्यामधलीच एखादी फ्रेज आपल्याला पेपरमध्ये दिलेली असते. त्याचा जर मिनिंग आपल्याला माहीत असला आणि थोडंसं जर आपल्याला टेन्स हे जर व्यवस्थित समजलेले असतील तर आपण सहज ती फ्रेज आपल्या स्वतःच्या वाक्यात वापरू शकतो. तर यापैकी एक कोणताही प्रश्न सोडवायचा असतो. आणि त्यानंतर जो या मधला दुसरा प्रश्न राहतो त्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले असतात. पहिल्या प्रश्नामध्ये 2 शब्द दिलेले असतात. त्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी काहीतरी आपल्याला लावून एखादा शब्द नवीन शब्द बनवायचा असतो किंवा शब्दाच्या शेवटी काहीतरी लावून आपल्याला एखादा नवीन शब्द तयार करायचा असतो. हा प्रश्न एकदम सोपा आहे. आणि याला और असलेला दुसरा एक प्रश्न असतो तो म्हणजे तेच शब्द आपल्याला दिलेले असतात 2. त्या 2 शब्दापैकी एक शब्द घेऊन आपल्या मनाने एक वाक्य तयार करायचं असते. हा थोडा प्रश्न काही विद्यार्थ्यांना कठीण जाऊ शकतो पण तरी एवढा काही कठीण हा प्रश्न राहत नाही. तर याला और असलेला आधीचा जो प्रश्न आहे तो अगदी सोपा आहे. प्रिफिक्स किंवा सफिक्स प्रत्यय लावण्याचा तो. त्यानंतर क्वेश्चन 2A जो प्रश्न असतो हा आपला टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे आपले पुस्तकातले जे सीन पॅसेज आहे या सीन पॅसेजबद्दल हा प्रश्न असतो. हा प्रश्न 10 मार्काचा राहतो. यामध्ये A1, A2, A3, A4 आणि A5 असे प्रश्न आपल्याला नंबर दिले असतात. आणि सगळे प्रश्न हे 2-2 मार्काचे असतात. यामध्ये A1मध्ये आपल्याला ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द सेंटेन्सेस, ॲग्री ऑर डिसॲग्री असे प्रश्न असतात. A2 जो प्रश्न असतो त्यामध्येही आपल्याला एखादी डायग्राम दिलेली असते. त्या डायग्राममध्ये आपल्याला सेंटरमध्ये मध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला असतो आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला 4 बाजूला लिहावं लागतात. मोजक्या शब्दामध्ये ते पण. क्वचितच वेळेस एखादा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन म्हणजे वर्णनात्मक प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. फार कमी वेळेस असं होते. A3मध्ये आल्यानंतर आपल्याला सिमिलर मिनिंग वर्ड, फाइंड द अपोजिट मिनिंग वर्ड असे वर्डवरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतात. आणि A4 जो क्वेश्चन असतो या A4 क्वेश्चनमध्ये आपल्याला ग्रामरचे प्रश्न असतात. त्यामध्ये 2 वाक्य दिलेले असतात. सामान्यतः येणारे ग्रामरचे जे प्रश्न आहे आपले ते म्हणजे आयडेंटिफाय द टेन्स, क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस, डिग्री, त्यानंतर इफ नॉट अनलेस यासारखे आपले जे ग्रामर आहे आपण जे शिकलेलं आहे त्यामधले जास्तीत जास्त आपले क्वेश्चन्स यामध्ये येतात. A5चा प्रश्न जो राहतो शेवटचा यातला तो म्हणजे असतो पर्सनल रिस्पॉन्सचा.
पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आपलं स्वमत त्यामध्ये व्यक्त करायचं असते. प्रश्न आपल्याला आपल्या पॅसेजशी रिलेटेड असा एक विचारलेला असतो, पण पॅसेजमधून त्याचा ॲन्सर आपल्याला लिहायचं नसते. लिहिताना त्याच्याबद्दल आपलं एखादं स्वतःचं आपलं मत त्यात व्यक्त करायचं असते. पॅसेजमधल्या कोणत्याही लाईन वगैरे घेऊन आपण ते उत्तर लिहू नये. आणि हाही प्रश्न जो आहे साधारणतः आपण 3 ते 4 वाक्यात जरी लिहिला तरी आपल्याला 2 मार्क सहज मिळू शकतात. फक्त टेन्स हा करेक्ट असला पाहिजे, याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे. या क्वेश्चन 2 मधला जो बी क्वेश्चन असतो तोही असाच याचसारखा टेक्स्च्युअल पॅसेज असतो. सेम असेच क्वेश्चन त्यामध्ये दिलेले असतात, काहीही बदल नाही राहत. फक्त क्वेश्चन नंबर टाकताना आणि सब क्वेश्चन नंबर टाकताना आपण व्यवस्थित क्वेश्चन नंबर आणि सब क्वेश्चन नंबर टाकले पाहिजे, नाहीतर आपले मार्क जाण्याची शक्यता असते. बरेचदा आपण प्रश्न व्यवस्थित सोडवतो, बरोबर सोडवलेला असतो, पण क्वेश्चन नंबर चुकीचे टाकल्यामुळे आपले मार्क जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आपला जो क्वेश्चन पुढचा असतो तो म्हणजे क्वेश्चन 3 मधला ए. त्यामध्ये असतो आपल्याला पोएमचा एक प्रश्न, एक स्टांजा दिलेला असतो. आपल्या टोटल सिलेबसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक युनिटमध्ये 2 पोएम्स आहे. अशा आपल्या टोटल 8 पोएम्स आहे. या 8 पोएमपैकी एखाद्या पोएमचा एखादा स्टांजा म्हणा किंवा एक्स्ट्रॅक्ट एक आपल्याला दिलेला असतो, त्यावर 5 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये A1, A2 आणि A3. A1मध्ये जसं पॅसेजमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे ट्रू ऑर फॉल्स, राईट रॉंग, ॲग्री डिसॲग्री, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स असे क्वेश्चन असतात. A2मध्ये एखादा डिस्क्रिप्टिव्ह किंवा डायग्राम बेसवर प्रश्न असतो, वर्णनात्मक, जो आपल्याला स्टांजामधूनच त्याचं उत्तर लिहायचं असते. A3मध्ये सहसा आपल्याला आले तर काय येऊ शकतात, आले तर समजा रायमिंग वर्ड किंवा एखादी जे कंप्लीट द पेअर, मग अशा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी 1 मार्काचे असतो. तर याच्यामध्ये फक्त एवढं आहे की 3 मधला A1 क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो, A2 हा 2 मार्काचा असतो आणि A3 हा जो क्वेश्चन आहे हा 1 मार्काचा राहतो. त्यानंतर या क्वेश्चन 3 मधला बी क्वेश्चन, हा जो बी क्वेश्चन असतो हा पोएमच्या ॲप्रिसिएशनबद्दल राहतो. ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. म्हणजे तुम्हाला याच्यावर एक वेगळा स्टांजा दिलेला असतो दुसऱ्या पोएमचा, त्यामध्ये 5 पॉईंटवर तुम्हाला याची माहिती लिहायची असते. पहिला पॉईंट असतो टायटल, त्या पोएमचं टायटल म्हणजे शीर्षक काय. त्यानंतर दुसरा असतो पोएटचं नाव, तिसरा रायमिंग स्कीम, चौथा फिगर ऑफ स्पीच आणि 5वा असतो त्याची सेंट्रल आयडिया. तर यातले पहिले जे 4 पॉईंट्स आहेत दिलेले ते तर त्याचे उत्तर तर सहज साधारण कोणीही विद्यार्थी लिहू शकते. फक्त तुम्हाला जर याच्यामध्ये 5 पैकी 5 मार्क मिळवायचे असेल तर जे थीम किंवा सेंट्रल आयडियाचा जो शेवटचा पॉईंट दिलेला आहे 2 मार्काचा असतो तो व्यवस्थित प्रिपेअर करावा लागेल तुम्हाला. तर याच्यातही तुम्हाला आरामात 5 पैकी 5 मार्क मिळून जातील. त्यानंतर क्वेश्चन 4A हा असतो आपला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज. हा जो पॅसेज आहे हा आपल्या सिलेबसच्या बाहेरून आलेला असतो. म्हणजे आपल्या पुस्तकात जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे काही लेसन्स दिले असतात त्यापैकी हा कोणताही पॅसेज नसतो, हा बाहेरून आलेला राहतो. यामध्ये सेम बिलकुल जसे आपले टेक्स्च्युअल पॅसेज आहेत त्याचसारखे क्वेश्चन राहतात. फक्त विद्यार्थ्यांना हा प्रश्न थोडासा कठीण याच्यासाठी येतो की बाहेरून आलेला राहतो आणि दुसरी गोष्ट बहुतांश विद्यार्थ्यांचे शब्दांचे अर्थ त्यांना माहीत राहत नाही, त्यामुळे समजण्यासाठी थोडासा कठीण वाटतो. पण शब्दांचे अर्थ जर आले तर हा पॅसेज खूप सोपा राहतो. त्याचसारखे प्रश्न असतात A1, A2, A3, A4 आणि A5. सेम बिलकुल 10 मार्काचा हा क्वेश्चन आहे. याला ऑर असलेला एक समरीचा क्वेश्चन राहतो 5 मार्कासाठी आलेला, तो असतो क्वेश्चन 4B. आता हा जो प्रश्न आहे हा बहुतांश विद्यार्थ्यांना कठीण जातो. पण लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जर समजा जो आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज आलेला आहे बाहेरचा, तो जर व्यवस्थित समजून घेतला आणि त्यातले महत्त्वाचे 5-7 जरी पॉईंट आपण शोधले आणि त्यांना जर आपल्या ओन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून लिहिलं तर हा प्रश्न जो समरीचा आहे हाही अगदी सोपा आहे. पण याला एक लक्षात ठेवायचं की लिहिताना नेहमी याला शीर्षक म्हणजे टायटल देणं कंपल्सरी असते, त्याला मार्क्स राहतात. टायटल दिल्याच गेला पाहिजे, नाहीतर त्याचे आपले मार्क्स जाऊ शकतात. आणि त्यानंतरचा आपला क्वेश्चन असतो तो म्हणजे क्वेश्चन 5A. क्वेश्चन 5A मध्ये आपल्याला दिलेलं असते तो असतो लेटर रायटिंगचा. रायटिंग स्किलचा प्रश्न पेपर इथून सुरू झाला आपला. तर त्यामध्ये आपल्याला दिले असतात लेटर. एक आपलं लेटर असते फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. त्यामध्ये एक आपल्याला ॲड किंवा पोस्टर काहीतरी दिलेलं राहते आणि त्यावरून आपल्याला फॉर्मल किंवा इनफॉर्मल जे आपल्याला चांगलं लिहिता येईल ते लेटर आपण त्यातलं चूज केलं पाहिजे. आधी व्यवस्थित पूर्ण ती ॲडव्हर्टाईज किंवा पोस्टर जे काय दिलेलं आहे आपल्याला ते आपण व्यवस्थित वाचून घेतली पाहिजे. त्यातली प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर
जे आपल्याला 2 लेटर दिले आहे एकमेकाला ऑर असतात, त्यातलं कोणतंही एक लेटर लिहायचं आहे. तुम्ही जे आपल्याला सोपं जाईल ते कोणते निवडू शकता. फक्त त्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे आपलं नाव दिलेलं राहते, ॲड्रेस दिलेला असतो, त्यामध्ये आपण राहतो कुठे त्या गावाचं नाव दिलेलं असते, पिनकोड दिलेला असते. ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर फॉर्मल लेटरमध्ये कोणाला आपल्याला पत्र लिहायचं आहे ते सुद्धा दिलेलं असते. ह्या गोष्टी आपण सगळ्या पहिले क्लिअर करून घेतल्या पाहिजे आणि नंतरच आपण पत्र लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्या मनाने तिथे आपलं कोणाचं नाव आपण लिहिलं नाही पाहिजे किंवा डेट व्यवस्थित आपण त्याला सूट होईल अशी लिहिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सवर 2-2 जरी आपण सेंटेन्स तयार केले तरी आपलं लेटर सफिशियंट, म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तयार होऊन जाते. आणि पत्राचा शेवट हाही सुद्धा व्यवस्थित आपण केला पाहिजे. तर फॉर्मल किंवा इनफॉर्मल यापैकी तुम्ही कोणतंही लेटर तुम्ही ट्राय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर त्या क्वेश्चन 5 मधलाच बी क्वेश्चन असतो, B1 आणि B2 एकमेकाला ऑर असतात. त्यामध्ये डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग. बहुतांश मुलं डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन निवडतात कारण तो लिहिताना बहुतांश जणाला सोपा जातो आणि त्यात मार्क्सही चांगले मिळतात. काही हरकत नाही की म्हणजे आपण कोणताही प्रश्न त्यातून निवडू शकतो. फक्त डायलॉग रायटिंगमध्ये जो A, B आणि C 3 पार्ट आपल्याला दिले असतात, त्यातला A आणि B 1-1 मार्काचा जो असतो त्यामध्ये सहसा तर आपल्याला चांगले मार्क मिळतात. Cमध्ये फक्त जो आपल्याला विषय दिलेला असतो तो विषय पहिले समजून घेऊन त्यावर व्यवस्थित 2 व्यक्ती जे दिलेले नावं असतात त्यांचे नावं वापरून आपल्याला त्या विषयावर मिनिमम 6 एक्सचेंजेस असं म्हणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा 3-3, 4-4 वेळा तरी बोलल्या गेला पाहिजे, तेव्हा ते एक्सचेंजेस होईल आपले. आणि त्याला ऑर दिलेला क्वेश्चन म्हणजे स्पीच रायटिंगचा असतो, तोही 5 मार्काचा राहतो, पण तो लिहिताना थोडा काही विद्यार्थ्यांना कठीण जातो. त्यामुळे डायलॉग जरी लिहिलं तरी चांगले मार्क मिळतात त्यामध्ये. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे, हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन असतो. यामध्ये आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि त्याला ऑर नॉन व्हर्बल टू व्हर्बल असे प्रकार दिलेले असतात. आता यामध्येही बरेचदा विद्यार्थ्यांना सोपा जाणारा जो प्रकार आहे तो म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. यामध्ये आपल्याला काय दिलेलं असते, एखादा टेबल नॅरेशन असते, डूज अँड डोंट राहते किंवा पाय चार्ट राहते, ट्री डायग्राम राहते, यासारखे आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी दिलेले असतात. तर हा प्रश्न सोपा असल्यामुळे जो व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा आहे याच्यामध्ये आपल्याला मार्क्स चांगले मिळतात. तरी माझं विद्यार्थ्यांना नेहमी सजेशन राहते की बा तुम्ही हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, याच्यात साधारण विद्यार्थ्यांनाही खूप चांगले मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर क्वेश्चन 6B, बीमधला B1 आणि B2. B1मध्ये जो प्रश्न राहतो हा आणि त्याला ऑर असलेला प्रश्न तो म्हणजे एक असते न्यूज रिपोर्ट रायटिंग आणि त्याला ऑर असते स्टोरी रायटिंग. हा प्रश्न थोडासा फक्त तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल, कारण न्यूज रिपोर्ट लिहितानाही आपल्याला लिहावं लागतं आणि स्टोरी लिहितानाही आपल्याला लिहावं लागणारच आहे. त्यामुळे याच्यामध्ये लिहिताना जर आपल्याला स्टोरी व्यवस्थित लिहिता येत असेल तर आपण स्टोरी लिहायला पाहिजे. त्यासाठी खूप साऱ्या स्टोरीज आधी वाचून ठेवायच्या, खूप साऱ्या ज्या काही कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये ठेवल्या आपण, तर आपण स्टोरी आपण चांगली लिहू शकतो. आणि लिहिताना स्टोरी सहसाही पास्टमध्ये लिहिल्या ते आपण दरवेळेस आपण सांगतो किंवा पास्ट टेन्स यूज करायचा आहे. तसंच याला ऑर असलेला क्वेश्चन जो आहे तो म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंग. जसे पेपर आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्याप्रमाणे एक न्यूज आपल्याला हेडलाईन दिली असते, त्या हेडलाईनच्या बेसवर आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचा राहतो. तर हा लिहिताना प्रश्न थोडासा विद्यार्थ्यांना सोडताना थोडा कठीण जातो, कारण बहुतांश विद्यार्थी हे एक तर न्यूजपेपर किंवा न्यूजच्या सहसा संपर्कात कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही, त्यामुळे थोडेसे वर्ड यूज करताना सेंटेन्स बनवताना हे त्यांना थोडं कठीण जाते. त्यापेक्षा स्टोरी जर सोडवली तर स्टोरी तसा प्रश्न हा सोपा आहे. आणि राहिला आता आपल्या पेपरमधला शेवटचा क्वेश्चन, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. त्यामध्ये 3 पार्ट दिलेले असतात. पहिला म्हणजे एमध्ये आपल्याला 6 शब्द दिलेले असतात. आपल्या सिलेबसमधले 6 शब्द राहतात त्यामधले कोणत्याही 4 शब्दांचे आपल्याला मराठीमध्ये मिनिंग सांगायचे असतात आणि ते चांगल्या शब्दामध्ये चांगल्या भाषेमध्ये आपण त्याचा अर्थ लिहिला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन 7मधलाच जो बी क्वेश्चन असतो त्यामध्ये आपल्याला 4 वाक्य दिलेले असतात. त्या 4 वाक्यापैकी कोणतेही 2 वाक्याचे आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असते. तिथेही आपण त्या वाक्यामधला काळ ओळखून त्या काळात त्या वाक्याला आपण ट्रान्सलेट केलं पाहिजे आणि वापरताना आपण शक्यतोवर चांगली भाषा वापरली पाहिजे, चांगले शब्द आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि राहिला 7वा या प्रश्नामधला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे क्वेश्चन 7C. याच्यामध्ये आपल्याला 2 एक तर इडियम और प्रोव्हर्ब म्हणजे वाक्प्रचार किंवा म्हणी हे आपल्याला दिलेले असतात. या वाक्प्रचार म्हणी थोड्याशा काही विद्यार्थ्यांना पण हे कठीण जाते,
कारण त्यांनी बहुतांश वेळा काय होते, हे त्यांनी वाचलेलंच राहत नाही आणि ते मग काय करतात, शब्दशः त्याचा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या वाक्प्रचार म्हणीचा शब्दशः अर्थ लिहून त्याचं काही उत्तर बरोबर येणार नाही. त्यामुळे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त हे वाक्प्रचार आणि म्हणी वाचाल तेवढं तुम्हाला लिहिताना थोडं सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा आपला इंग्रजीचा पेपरचा पॅटर्न होता. तर अपेक्षा आहे की तुम्हाला हा पेपर पॅटर्न समजला असेल. तुम्ही आत्तापर्यंत बरेचदा हा ट्राय केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच येणाऱ्या आपल्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क मिळतील. येणाऱ्या परीक्षेकरिता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.